तुमच्या डोक्यातही सतत विचार चालू असतात का? रात्री तुम्हाला झोप येत नाही का? कारण तुमचं मन शांतच होत नाही. पण तुम्ही कधी याकडे लक्ष दिलंय का? आपण ज्या गोष्टींचा जास्त विचार करतो त्यापैकी बहुतेक गोष्टी या कधीच घडत नाहीत. तरीही आपण त्याच विचारांमध्ये अडकून राहतो. जर तुम्हालाही तुमच्या मनातला अतिविचार थांबवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अतिविचार थांबवण्यासाठी 10 साधे सोपे उपाय जाणून घेणार आहोत. सोबतच तुम्हाला हे सुद्धा समजेल की आपण आपलं मन शांत कसं ठेवायचं. तर नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी. हा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये आपापल्या कुलदेवीचं नाव लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, सुरुवातीला आपण अतिविचार म्हणजे काय ते जाणून घेऊया. तर बघा, अतिविचार म्हणजे एकाच गोष्टीचा पुन्हा पुन्हा वारंवार विचार करणं. उदाहरणार्थ, मी असं केलं असतं तर, किंवा उद्या काय होईल, लोक काय म्हणतील, यासारखे अनेक विचार. अतिविचार हा 2 प्रकारचा असतो. एक म्हणजे भूतकाळाचा विचार, दुसरा म्हणजे भविष्याची चिंता. यामुळे होतं काय की ताणतणाव वाढतो, निर्णय घेणं कठीण होतं आणि आत्मविश्वास कमी होतो. मंडळी, अतिविचार म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचा आपण प्रमाणापेक्षा जास्त विचार करणं होय. तर यामुळे आपल्या मनावर, आपल्या शरीरावर त्याचे काही वाईट परिणामसुद्धा होतात. जसं की आपल्याला बोलताना म्हणजे पाहिजे तसं ते सांगता येत नाही, मांडता येत नाही. बोलताना चलबिचल होते किंवा काहीतरी दडपण असल्यासारखं वाटतं. म्हणजे साहजिक काय, आपला आत्मविश्वास कमी होऊन जातो. आपल्यामध्ये आत्मविश्वास असेल, कॉन्फिडन्स लेवल आपली चांगली असेल तर आपण प्रत्येक गोष्ट कशी परखडपणे, व्यवस्थितपणे, स्पष्टपणे सांगू शकतो. पण आपल्यावर जसा अतिविचाराचा परिणाम होतो ना, तसं आत्मविश्वास कमी होणं या समस्येला देखील आपल्याला सामोरं जावं लागतं. आणि जेव्हा आत्मविश्वास कमी होतो त्यामुळे काय होतं, निर्णय घेणं कठीण होऊन जातं. योग्य वेळी योग्य पद्धतीचा निर्णय आपल्याला घेता येत नाही. आपली निर्णय क्षमता देखील यामुळे कमी होत असते. आणि परिणामी या सगळ्या गोष्टींचा अजून एक परिणाम काय की ताण वाढतो. आपल्याला काही गोष्टी जर व्यवस्थितपणे जमतच नसतील तर साहजिक आहे आपल्या डोक्यावर त्याचा ताण येणारच. त्यामुळे ताण वाढणं, निर्णय घेणं कठीण होऊन जाणं, आत्मविश्वास कमी होणं, या सगळ्या गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. आणि या सगळ्यांचं मुख्य कारण आहे अतिविचार. यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा, अतिविचार करणारे लोक अजिबात कमजोर नसतात. ते जास्त विचार करणारे जरूर असतात, सेन्सिटिव्हसुद्धा तेवढेच असतात आणि जबाबदारसुद्धा असतात. पण या सगळ्याची समस्या तेव्हा होते जेव्हा विचार तुमच्यावर नियंत्रण ठेवायला लागतात. तर तुम्हीसुद्धा अतिविचार करता का, हे ओळखण्यासाठी आपण काही सायन्स बघूया. छोट्या छोट्या गोष्टींचा खूप मोठा विचार करणे, जो की एवढा करण्याची अजिबात गरजच नसते. सतत वर्स्ट केस सिनॅरिओ डोक्यात घेणे, म्हणजे काहीतरी याच्यातून वेगळंच घडेल का, काहीतरी चुकीचंच घडेल का, किंवा याच्यामध्ये आपण म्हणजे सतत एखाद्या गोष्टीत चुका काढणे किंवा त्याच गोष्टीचा अतिविचार करणं, हे सगळं अतिविचाराचं लक्षण आहे. आणि रात्री झोप व्यवस्थित न लागणं हे सुद्धा अतिविचाराचंच लक्षण आहे. कारण जेव्हा आपल्या मनामध्ये असंख्य विचार घोंगावत असतात, मग ते चांगले असतात, वाईट असतात, किंवा काही गोष्टी अशा घडल्या तर मग त्याचा परिणाम काय होईल, ते तसं झालं तर पुढे काय होईल, हे सगळं जेव्हा आपल्या मनात चालू असतं ना, तेव्हा आपल्याला झोप लागत नाही आणि लागली तरी ती व्यवस्थित पूर्ण होत नाही. व्हॉट इफ म्हणजे यापुढे काय, किंवा असं घडलं तर म्हणजे तरचे विचार आपल्या मनात सतत येत राहतात. जर यापैकी 2-3 गोष्टी तुमच्यामध्ये असतील तर हा व्हिडिओ खरंच तुमच्यासाठी आहे. अतिविचार करणाऱ्यातले तुम्हीसुद्धा आहात हे सिद्ध होतं. जर अतिविचार व्हायला लागले किंवा वाढायला लागले तर आपण विचार ओळखायचे आहेत. जेव्हा असे विचार सुरू होतात तेव्हा स्वतःला सांगा, थांब, मी आता अतिविचार करते. कारण जेव्हा आपण आपल्याच गोष्टी म्हणजे जेव्हा काही वेगळ्या घडतात तर त्या ओळखायला लागलो तर विचारांचं सुद्धा तसंच आहे. आपल्याला कळतं की आपण जरा जास्तच विचार करतोय, असं नाही वाटत का? तर जेव्हा असे विचार सुरू होतात तेव्हा स्वतःला सांगा, थांब, मी आत्ता अतिविचार करते किंवा अतिविचार करतोय. स्वतःला हे सुद्धा विचारा की ही गोष्ट 5 दिवसांनी, 5 महिन्यांनी, 5 वर्षांनी महत्त्वाची असेल का? जर असेल तरच मग त्यापुढे विचार वाढवा, नाहीतर तिथेच थांबून घ्या की खरंच या गोष्टीला एवढं महत्त्व देण्याची काहीच गरज नाही आहे. अगदी साधी सोपी सरळ ही गोष्ट आहे.
त्यानंतर तुम्ही जे काही विचार करतात ना, अतिविचार जेव्हा तुमच्या मनात वाढतात ना, तेव्हा तुम्ही या सगळ्या चिंता, तुमच्या मनातले विचार एका कागदावर लिहून काढा. आता हे सगळं तुम्हाला असं वाटेल की कागदावर लिहिण्याने काय होणार आहे. जसं आपण आपल्या जवळच्या व्यक्तीशी आपल्या भावना बोलतो, मांडतो किंवा तिला सगळं काही सांगतो, आपलं मन कसं हलकं होतं, त्याच पद्धतीने आपण जेव्हा आपल्या चिंता कागदावर लिहून काढतो की ज्या आपल्याला इतर कोणी व्यक्तीला सांगू वाटत नाही, पण जेव्हा आपण हे कागदावर लिहितो ना, तर ते आपल्यापुरतंच मर्यादित राहतं. पण याचा चांगला परिणाम असा होतो की आपलं मन खरोखर हलकं होऊन जातं. आपल्या मनातले सगळे विचार त्या कागदावर लिहून झाले की पाहायचं समस्या नेमकी काय आहे, यातली काय समस्या आहे, आपल्याला नेमका कसला प्रॉब्लेम आहे, यातली वर्स्ट केस काय आहे, म्हणजे याच्यातली सगळ्यात अशी गोष्ट आहे का काही की जिचा आपण खरंच खूप जास्त विचार करतोय किंवा याच गोष्टीला आपण खूप जास्त धरून बसलेलो आहोत आणि याच्यावर उपाय काय आहे. यानंतर काय करायचं, ॲक्शन घ्यायची म्हणजे कृती करायची. अतिविचारांचं मुख्य कारण म्हणजे कोणत्याही प्रकारची कृती नसणं. बसल्या बसल्या रिकामट्या मनात आपण काही पण विचार करत बसतो आणि त्याचेच मग खूप जास्त प्रमाणात विचार वाढले की ते अतिविचार होतात. आणि जेव्हा आपण याच्यावर काहीतरी कृती करतो की अतिविचार कमी होतो. छोटं का होईना त्यासाठी एक पाऊल आपल्याला उचलायचं आहे. आपलं मन त्यासाठी व्यस्त ठेवायचं, कारण जेव्हा मन रिकामं असतं तेव्हा जास्त विचार येतात. असं म्हणतात ना, रिकामं मन सैतानाचं घर. त्याच्यामुळे आपलं मन रिकामं ठेवायचं नाही, काहीतरी आपण बिझी राहायचं. एकतर चालायला जायचं, भजन ऐकायचं, काहीतरी काम करायचं किंवा आपल्याला आवडणारी एखादी गोष्ट त्याच्यामध्ये आपण मन आपलं गुंतवून ठेवायचं. श्वसनतंत्रसुद्धा याच्यासाठी खूप उपयोगी ठरतं. याला ब्रीदिंग असं म्हटलं जातं. आपण काय करायचं, 4 सेकंद श्वास आतमध्ये घ्यायचा. श्वास घेतला की मनातल्या मनात 1 2 3 4 असं हळूहळू मोजायचं आणि श्वास धरून ठेवायचा. त्याच्यानंतर 1 2 3 4 असं म्हणत म्हणत हळूहळू आपण श्वास बाहेर सोडायचा. आणि असं आपण दिवसातून आपल्याला जेव्हा जमेल तेव्हा आपण करू शकतो किंवा एकदा आपण बसलो की 5 वेळा आपण किमान एवढं केलं पाहिजे. यामुळे आपलं मन शांत होतं. यानंतर आपल्याला यादी बनवायची आहे. 2 याद्या तुम्ही बनवायच्या. जे आपल्या कंट्रोलमध्ये आहे ते एका यादीवर लिहायचं, जे आपल्या कंट्रोलवर नाही किंवा जे आपल्या हातात नाही ते एका यादीवर लिहायचं. जे नाही आहे ते सोडून द्यायचं. मोबाईल कमी वापरायचा. जेवढा जास्त सोशल मीडिया तेवढी जास्त तुलना आणि तेवढे जास्त अतिविचार. स्वतःशी बोलणं बदला. म्हणजे माझं काहीच होणार नाही याऐवजी मी प्रयत्न करते, सगळं काही ठीक होईल असं आपण बोलत राहायचं आहे. याला पॉझिटिव्ह अफर्मेशन्स असं म्हटलं जातं. म्हणजे नकारात्मक बोलण्यापेक्षा आपण स्वतःला सकारात्मक गोष्टी सांगायच्या आहेत. दररोज 3 गोष्टी लिहायच्या. आपल्या आयुष्यामध्ये दररोज काही ना काही घडत असतं. चांगल्याही गोष्टी घडतात, वाईट गोष्टी घडतात किंवा कधीकधी एकदमच स्थिर असतं, काहीच घडत नाही. पण काही ना काही जे दिवसात आपल्या घडलेलं आहे ना, त्यापैकी ज्या 3 गोष्टी की ज्यामुळे एक तुम्हाला समाधान मिळालं, अशा कोणत्याही 3 गोष्टी तुम्ही लिहून काढा आणि त्याच्याबद्दल तुम्ही खरोखर आभारी आहात म्हणूनच तुम्हाला या गोष्टी लिहून काढायच्या आहेत. लक्षात ठेवा, तुमचे विचार तुमचं आयुष्य ठरवतात. जर तुम्ही सतत नकारात्मक विचार कराल तर आयुष्यसुद्धा तसंच वाटेल. पण जर तुम्ही तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवलं तर तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की कळवा. उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सकारात्मक व्हिडिओंसाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.